सदैव सत्यासोबत। नंदुरबारचे तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्तसह आरोपी पोलीस अधिकाऱ्यांकडून आपल्या पदाचा वर्दीचा अधिकाराचा दुरुपयोग करून मनमानी असंवैधानिक बेकायदेशीररित्या रात्री बेरात्री विनावर्दीत तोंडाला मास्क व रुमाल बांधून घरात घुसून आदिवासी महिलांवर व बालकांवर, आदिवासी बांधवांवर, सामाजिक कार्यकर्त्यांवर तसेच सामान्य माणसांवर दिवसेंदिवस वाढणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधातल्या विविध मागण्यांसाठी सुशीलकुमार पावरा यांनी दिनांक 11/8/2016 रोजी 26 रोजी सकाळी 11 वाजता आझाद मैदान मुंबई इथं आपले 510वे उपोषण छेडलं आहे। उपोषणाचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान मुंबई यांना देण्यात आले। नंदुरबार जिल्ह्यातील 9 सामाजिक कार्यकर्त्यांना राजकीय सुडापोटी राजकीय पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर व सुपारी देऊन सूडबुद्धीनं भ्रष्ट पद्धतीनं अवैध बेकायदेशीर अप्रामाणिकपणे आपल्या पदाचा वर्दीचा अधिकाराचा दुरुपयोग करून नंदुरबार जिल्हा हद्दपारीची कारवाई करणाऱ्या भ्रष्ट अकार्यक्षम आदिवासी विरोधी गुंड प्रवृत्तीच्या पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना सेवेतून बडतर्फ करा। 9 सामाजिक कार्यकर्त्यांवरचा हद्दपारीचा आदेश रद्द करा। नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण, अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व शहर पोलीस ठाण्याचे नंदुरबार पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्यावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार जहांगीर पावरा यांना पोलीस कोठडीत जातीवाचक अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण केल्याबद्दल गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा व सेवेतून बडतर्फ करा। माझ्या राहत्या घरात मी नसताना माझी पत्नी व लहान मुले झोपलेले असताना दिनांक 8/8/2026 रोजी रात्री 10 वाजेदरम्यान अचानकपणे विनावर्दीत तोंडाला मास्क व रुमाल बांधून घरात घुसून माझ्या परिवाराला त्रास देणाऱ्या शहादा पोलीस ठाण्यातील 7 ते 10 पोलिसांवर फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करा व सेवेतून बडतर्फ करा। महिलेवर लैंगिक अत्याचार, विनयभंग व जबरदस्तीने शारीरिक संबंध इतर प्रकरणी गुन्हा दाखल असलेला पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील याच्यावर तात्काळ सेवेतून बडतर्फ करून त्याला तात्काळ अटक करा अशी मागणी तत्कालीन पोलीस निरीक्षक निलेश दसले व तत्काळ पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार यांना सेवेतून निलंबित करा अशा मागण्यांसाठी सुशीलकुमार पावरा यांनी उपोषण छेडलं आहे। 510 वेळा उपोषण करणारे सुशीलकुमार पावरा हे देशातील एकमेव व्यक्ती आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस अधिकारी हे आपल्या पदाचा, वर्दीचा व अधिकाराचा दुरुपयोग करून आदिवासी महिलांवरती, आदिवासी बालकांवरती, आदिवासी बांधवांवरती खोटे व बनावट गुन्हे दाखल करून रात्री बेरात्री घरात घुसून त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करत आहेत। त्याच्या विरोधामध्ये आज मी आझाद मैदान मुंबई येथे दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी माझं 510 उपोषण सुरू केलेलं आहे। नंदुरबार जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांनी मला पोलीस कोठडीमध्ये जातीवाचक, अश्लील, वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर माझ्या वडिलांची हत्या झाली। अशा प्रकारे अनेक पद्धतीने हे पोलीस अधिकारी माझ्यावरती अत्याचार करत आहेत। 9 सामाजिक कार्यकर्त्यांना सूडबुद्धीने राजकीय सुडापोटी राजकीय पुढाऱ्यांकडून सुपारी घेऊन असंवैधानिकरित्या भ्रष्ट पद्धतीने अप्रामाणिकपणे तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी जिल्हा हद्दपारीची कारवाई केली। या हद्दपारीचा जो आदेश आहे तो रद्द करण्यात यावा आणि पोलिसांचे जे आमच्या आदिवासी बांधवांवरती अत्याचार सुरू आहेत ते तात्काळ थांबवावेत आणि या पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये मी हे उपोषण छेडलेलं आहे। जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषणाचं हे सत्र मी सुरूच ठेवणार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.